हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एकदम हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत. तर मी बनवते ड्रायफ्रूटपासून लाडू. तर त्यासाठी मी हे 100 ग्रॅम बदाम ते बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर 100 ग्रॅम काजू तेही अगदी बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर घेतलेले आहे खजूर. तर खजूर हे मी 300 ग्रॅम घेतलेला आहे, कारण लाडूमध्ये आपण गूळ किंवा साखर त्याचा काही एक वापर करणार नाही. तर खजूरच एक बाइंडिंगचंही काम करणार आणि गोडपणासाठी पण तेच होणार आहे. त्यानंतर 100 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेत आणि भोपळ्याच्या बिया आणि सनफ्लॉवरच्या बिया त्या पण 100 ग्रॅम घेतलेत. त्यानंतर मनुके 100 ग्रॅम घेतलेत आणि हा आहे डिंक, तर तो मी 50 ग्रॅम घेतलेला आहे. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपल्या लाडूसाठी. तर या सगळ्या साहित्यामध्ये बरोबर 1 किलोचे ड्रायफ्रूटचे लाडू तयार होतात. तर आता सगळ्यात आधी मी खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता ते मी बारीक करून घेते. तर मिक्सरला आपल्याला ते खजूर आहे ती बारीक करून घ्यायची आहे. तर अगदी बारीक असा लगदा करून घ्यायचा आहे. तर आता तो खजूर वाटून झालेला आहे. त्यानंतर गॅसवर ठेवलेला आहे एक पॅन गरम करत आणि त्यामध्ये घातलेलं आहे तूप. तर तूप मी 50 ग्रॅम यूज केलेलं आहे. नंतर आपल्याला थोडंफार लागलं तर आपण घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर सगळा डिंक तळून घ्यायचा आहे. तर मी थोडं थोडं करत डिंक तळून घेतला. त्यानंतर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपावर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर मी सगळ्यात आधी बदाम भाजून घेतले. थोडेसे बदाम भाजत आले की त्यामध्येच काजूचे तुकडे घातलेले आहेत, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आता काजू आणि बदाम अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला छान असे भाजून झाले की नंतर आपण या बिया भाजून घेणार आहोत. तर मी दोन्ही बिया एकसाथच भाजून घेणार आहे. तर पॅनमध्ये जे काही थोडं थोडं तूप उरलेलं आहे त्यामध्येच आपण हे सगळं भाजून घेणार आहोत. तर एक एक करत मी असं सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर राहिलं आता आपलं पांढरे तीळ भाजायचे. तर ते मी भाजून घेते. त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि आता मी ते तीळ पण भाजून घेतलेत. तर आता आपण फक्त मनुके भाजले नाही आहेत, तर ते आपल्याला खजूरसारखंच थोडंसं ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं मनुकेसुद्धा वाटून झालेले आहेत. तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत. त्यानंतर आपण जो डिंक तळला होता तर तोही थोडा थंड झाला आहे. तो आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्याची मी पूड करून घेतले. तर डिंक कसा तुपावर आतपर्यंत चांगला भाजला गेला की मग त्याची पूड हातानं म्हटलं तरी होते अगदी बारीक. त्यानंतर या सगळे जे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत ते मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेत. त्यामध्येच आपण हा वाटलेला डिंक पण घालणार आहोत. तर आता आपलं हे सगळं भाजून आणि वाटून रेडी झालेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर आता खजूर जे आपण वाटून घेतले होते ते आपल्याला तुपावर परतून घ्यायचे आहेत. तर मी 1 चमचा परत तूप घातलेला आहे पॅनमध्ये आणि त्यावर मी हे खजूर परतवून आणि मेल्ट करून घेणार आहे. ते जसं जसं गरम होईल तसं ते थोडंफार मेल्ट होत जातं. तर आता ते 1-5 मिनटं मी परतवून घेतलं. त्यानंतर आपण जे मनुके वाटून घेतले होते तेही आपण भाजून घेणार आहोत. तर दोन्ही मी चांगलं एकजीव करून भाजून घेतलेलं आहे आणि आता हे हे खजूर जे आहेत तर ते आपल्याला आता बाकीच्या मिश्रणावर घालून घ्यायचे आहेत. आणि आता ते थोडंसं गरम आहे तर मी स्पॅच्युलाच्या मदतीनेच ते सगळं मिक्स करून घेणार आहे आधी तर. आणि थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर मग मी हाताच्या सहाय्याने ते सगळं एकजीव करून घेणार आहे. तर आता छान असं ते सगळं आपलं एकजीव करून झालेलं आहे. तर आता मी बाकी उरलेलं हातानं मिक्स करून घेणार आहे. तर अगदी झटपट होणारे लाडू आहेत. ड्रायफ्रूट असं मुलं वगैरे खात नाहीत तर त्यांच्यासाठी म्हणून हा खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही त्याचे लाडू करू शकता किंवा बार बनवू शकता किंवा वडी बनवू शकता. अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि गूळ किंवा साखर याचा काही एक वापर केलेला नाही आहे तरी खूप छान गोड असे आपले लाडू रेडी होतात. तर मी आता एक एक करत सगळे लाडू वळून घेतलेत. तर बरोबर 1 किलो वजनाचे आपले हे ड्रायफ्रूटचे लाडू रेडी झालेले आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीने ड्रायफ्रूटचे लाडू. आणि मी बनवलेली बरोबर 1 किलो प्रमाणातली
ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.